हॅलो स्टुडंट, आज आपण अकरावी वाणिज्य चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण क्रमांक 4 कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज या प्रकरणातील माहितीपत्रक हा घटक अभ्यासणार आहोत. माहितीपत्रक नावावरून आपल्याला कळतं माहिती देणारे पत्रक. माहिती देणारे पत्रक कोणती माहिती मग? केव्हा माहिती द्यायची, कशासाठी द्यायची, यावरून आपण विचार करू शकतो. आपल्याला माहिती आहे कंपनीमध्ये भांडवल खूप महत्वाची गोष्ट असते. भांडवलाशिवाय व्यवसाय करणं हे कठीण असतं. मग कंपनीला भांडवल उभारणं हे अवघड कार्य सुलभपणे करण्यासाठी, तसेच सार्वजनिक कंपनीला कंपनी कायद्यानुसार असलेल्या सवलतींचा, शिथिलतेचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी सार्वजनिक कंपनी जनतेकडून भांडवल उभारणीसाठी एक पत्रक प्रसिद्ध करते. त्याला म्हणतात माहिती पत्रक, की जे सार्वजनिक कंपनी काय करते, सर्वसामान्य जनतेला त्या पत्रकाद्वारे आवाहन करते. भाग भांडवल उभारणीसाठी, भाग खरेदीसाठी काय करते, आवाहन करते. मग असे पत्रक की ज्यातून कंपनीची माहिती दिलेली असते आणि भाग भांडवल उभारणीसाठी, भाग खरेदीसाठी जनतेला आवाहन केले असते. असे प्रसिद्ध केलेले पत्रक म्हणजे काय, माहिती पत्रक. कंपनी कायदा 2013च्या कलम 2 उपकलम 70 नुसार माहिती पत्रक म्हणजे, त्याची व्याख्या बघू आपण. माहिती पत्रक म्हणून वर्णन केलेला कोणताही दस्तऐवज म्हणजे काय, माहिती पत्रक होय. त्याची वर्णन काय केलं असेल, माहिती पत्रक म्हणून वर्णन केलं असेल असा दस्तऐवज म्हणजे माहिती पत्रक. यात कंपनी कायद्यातील कलम 32 नुसार रेड हेरिंग माहिती पत्रक किंवा शेल्फ माहिती पत्रक याचा समावेश होतो. हे माहिती पत्रकाचे दोन प्रकार आहेत. आपण पुढे अभ्यासणार आहोत, ते संक्षिप्त डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. त्याची नमूद त्यात केली असते. माहिती पत्रकाद्वारे लोकांना कंपनीच्या प्रतिभूतींची खरेदी करण्यासाठीचे सूचनात्मक परिपत्रक, जाहिरात इत्यादी तर्फे आवाहन केले जाते. म्हणजेच असे पत्रक की ज्याद्वारे कंपनी सर्वसामान्य जनतेला, सार्वजनिक कंपनी सर्वसामान्य जनतेला भाग खरेदी करण्यासाठी किंवा प्रतिभूती खरेदी करण्यासाठी आवाहन करत असते. जाहिरात सारखे प्रसिद्ध केलेले पत्रक की ज्याद्वारे कंपनी आवाहन करत असते भाग खरेदीसाठी. मग माहिती पत्रकाचं महत्व काय आहे? कंपनीचे माहिती पत्रक हे घटनापत्रक व नियमावलीप्रमाणेच महत्वाचे कागदपत्र असते. जसे घटनापत्रक महत्वाचे आहे कंपनीच्या नोंदणीच्या वेळेस, नियमावली सुद्धा महत्वाची आहे, तसेच माहितीपत्रक सुद्धा महत्वाचं दस्तऐवज आहे. का? कारण त्यात कंपनीची माहिती दिलेली असते. मग आता माहितीपत्रक म्हणजे काय? कंपनीची जाहिरात अशी जरी म्हटल्यात असेल, माहितीपत्रातून कंपनीची काय होत असते, प्रसिद्धी होत असते, जाहिरात होत असते, असं तरी वाटत असलं तरी ते विशिष्ट नमुन्यात पाहिजे. माहितीपत्रक प्रसिद्ध करताना एक विशिष्ट नमुना वापरला गेला पाहिजे. त्यात कंपनीची पूर्ण माहिती किंवा थोडक्यात परंतु पूर्ण माहिती दिली गेली पाहिजे. त्यात कंपनीचे स्वरूप, भाग भांडवल इत्यादी माहिती दिली गेली पाहिजे. तसेच कंपनीच्या सद्य परिस्थितीची, भविष्यकालीन वाटचालीबद्दलची माहिती सुद्धा आवश्यक ती नमूद करणं आवश्यक असते माहितीपत्रकामध्ये. कारण जसं आपण म्हणतो जाहिरात केलेली आहे, एका बाजूला जाहिरात आणि दुसऱ्या बाजूला कायद्याचं पालन, असं दोघीचं संगम साधून, दोघीचा मिलाफ करून माहितीपत्रके प्रसिद्ध केले पाहिजे. आणि माहितीपत्रकात दिलेली सर्व माहिती ही खरी आणि वस्तुनिष्ठ असली पाहिजे. अनावश्यक माहिती देऊन, अधिकाधिक अनावश्यक माहिती देऊन, दिशाभूल करून
चुकीची माहिती देऊन गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसंबंधी आवाहन करणं हे चुकीचं आहे. म्हणजेच माहितीपत्रक प्रसिद्ध करताना माहितीपत्रकातील दिलेली माहिती ही सर्व खरी आणि वस्तुनिष्ठ असली पाहिजे. त्या माहितीतून गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीसाठीचे योग्य निर्णय घेता आले पाहिजे. त्याचा उपयोग गुंतवणूकदारांना तर होणारच आहे, त्यासोबत कंपनीला सुद्धा होणार. त्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांच्या हितसंबंध जोपासले गेले पाहिजे, त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण झाले पाहिजे. या दृष्टिकोनातून माहितीपत्रातील सर्व माहिती खरी आणि वस्तुनिष्ठ पाहिजे. असत्य विधान असायला नको, चुकीची माहिती त्यात द्यायला नको. जर चुकीची माहिती दिली गेली जात असेल तर अशा वेळी संचालक किंवा अधिकारी वर्गांना जबाबदार धरण्यात असते व त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. कंपनीचे अधिकारी आणि संचालक वर्ग यांच्यावर कारवाई होऊ शकते. म्हणून माहितीपत्रकातून नेहमी योग्य आणि खरी आणि वस्तुनिष्ठ माहिती दिली गेली पाहिजे, जेणेकरून कोणत्याही घटकाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि दिशाभूल करणारी माहिती दिली गेली नको पाहिजे ही काळजी घेतली पाहिजे. असं महत्वाचं दस्तऐवज माहितीपत्रक. मग आता कंपनीकडून वितरित केल्या जाणाऱ्या माहितीपत्रकाचे प्रकार. पहिला आहे संक्षिप्त माहितीपत्रक, दुसरं आहे बहुविध किंवा शेल्फ माहितीपत्रक, तिसरं अपुरे रेड हेरिंग माहितीपत्रक, चौथे लेटर ऑफ ऑफर आणि पाचवे ऑफर लेटर. असे 5 प्रकार आहेत. ते प्रत्येक प्रकार आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पहिला आहे संक्षिप्त माहितीपत्रक. नावच काय संक्षिप्त, म्हणजे ज्यात माहिती महत्वाची माहिती ही संक्षिप्तरित्या नमूद केली असते. हे सुरुवातीचं भाग विक्री किंवा कर्जरोखे विक्री करताना छापले जाणारे माहितीपत्रक असते. सुरुवातीला जेव्हा कंपनी भाग विक्री करते किंवा कर्जरोखे विक्री करते त्यावेळेस त्या अर्जासोबत हे माहितीपत्रक जोडलेले असते. सार्वजनिक कंपनी सार्वजनिकरित्या भाग विक्रीच्या वेळेस हे माहितीपत्रक प्रसिद्ध करते आणि त्या अर्जासोबत जोडलेले असतं. असं महत्वाची माहिती संक्षिप्तरित्या नमूद केलेले आहे. सुरुवातीच्या भाग विक्री किंवा कर्जरोखे खरेदी विक्री भागांची व कर्जरोख्यांची विक्री करताना छापलेले माहितीपत्रक म्हणजे संक्षिप्त माहितीपत्रक. संक्षिप्तरित्या माहिती दिलेली असते. दुसरं आहे बहुविध किंवा शेल्फ माहितीपत्रक. यालाच म्हणतात मांडणी माहितीपत्रक. माहितीपत्रक तयार करण्याची आपल्याला माहितीपत्रक तयार करण्याची नोंदण्याची प्रक्रिया काय असते, वेळखाऊ असते. त्यामुळे तयार करायचं, मसुदा तयार करायचा, त्याला मान्यता घ्यायची, नंतर नोंदणी करायची. प्रत्येक वेळी मग माहितीपत्रक तयार करण्याच्या ऐवजी कंपनी काय करते, प्रत्येक वेळेस नवीन माहितीपत्रक तयार करण्याच्या ऐवजी कंपनी काय करते, शेल्फ माहितीपत्रक तयार करते. मग हे माहितीपत्रक कसं असतं, कंपनीच्या पहिल्या विक्रीपासून 1 वर्षापर्यंत चालू असतं ते. कंपनीची पहिली विक्री कंपनीने जेव्हा केली त्यापासून 1 वर्षापर्यंत हे विक्री माहितीपत्रक चालू शकते. एकदा असं शेल्फ माहितीपत्रक किंवा मांडणी माहितीपत्रक प्रसिद्ध केले की मग वैध कालावधीत पुढे प्रत्येक वेळी विविध प्रकारच्या प्रतिभूतींसाठी परत माहितीपत्रक प्रसिद्ध करावे लागत नाही. मग कलम 31 नुसार काय, फक्त प्रतिभूती विक्रीचे तपशील पत्रक जारी करावे लागते. प्रतिभूती म्हणजेच भाग, त्याचे विक्रीचे तपशील पत्रक. मग कसं तपशील पत्रक असतं ते, यात फक्त काय महत्वाच्या बाबींची माहिती दिलेली असते. प्रथम प्रतिभूतीची विक्री केली त्यावेळेस त्यांची संख्या काय होती, नंतरच्या वेळेस त्यांची संख्या किती, त्यावेळेसची रक्कम किती, नंतरच्या वेळेस केलेल्या विक्रींच्या प्रतिभूतींमुळे आर्थिक स्थिती कशी, त्यातील बदल, या सर्वांची माहिती तपशील पत्रकामध्ये नमूद केलेली असते. तसेच आता बहुविध किंवा शेल्फ माहितीपत्रक हे कोणत्याही संस्थेला किंवा कंपनीला प्रसिद्ध करता येत नाही, तर याची तरतूद फक्त मूलभूत उद्योगधंद्यांना पुरवठा करणाऱ्या संस्था अशांनाच ही माहितीपत्रकाची प्रसिद्धी करावी लागते. ज्या संस्था मूलभूत उद्योगांना कर्ज पुरवठा करतात अशा संस्थांना ही तरतूद लागू आहे. बहुविध किंवा शेल्फ माहितीपत्रक. मूलभूत उद्योगधंद्यांना कर्ज देणाऱ्या, आपल्याला माहिती आहे मूलभूत उद्योगधंद्यांसाठी कर्ज पुरवठा करणं किती आवश्यक असतं. त्यासाठी
या माहितीपत्रकाचा वापर केला जात असतो. शेल्फ किंवा मांडणी माहितीपत्रक. नंतर पुढचे अपुरे किंवा रेड हेरिंग माहितीपत्रक. यात प्रतिभूतींची संख्या किंवा विक्रीस काढलेल्या ज्या संख्या असतात, तर नावच काय, अपुरे. म्हणजेच माहितीपत्रकात दिलेली माहिती कशी असणार, अपुरे असणार, अपूर्ण माहिती असणार. यात पूर्ण माहिती असणार नाही. अपुरे माहितीपत्रक. मग काय माहिती नसते, तर प्रतिभूतींची संख्या किती आहे, त्याची रक्कम काय आहे, ही माहिती यांनी पूर्ण दिलेली नसते, तपशील नसतो. तर ज्यावेळेस वाटपाची वेळ येईल त्यावेळेस त्या वाटपाच्या परिस्थितीनुसार कंपनी प्रतिभूतींची संख्या आणि प्रतिभूतींची किंमत हे ठरवत असते. सामान्यतः सार्वजनिक कंपनी भाग वाटपाच्या वेळी किंवा बुक बिल्डिंग प्रक्रियेअंतर्गत भागां माहितीपत्रक वितरित करत असते. सार्वजनिक भाग वाटप म्हणजे काय, इनिशियल पब्लिक ऑफर, IPO. सार्वजनिकरित्या सर्वप्रथम भाग विक्री करणे, IPO. बुक बिल्डिंग प्रक्रिया म्हणजे काय, या प्रक्रियेद्वारे कंपनी सार्वजनिक मागणीनुसार, म्हणजे बाजारात मागणी कशी आहे, किती व्यक्तींची मागणी आहे आपल्या भागांना, कंपनीला किती व्यक्तींची डिमांड आहे, यानुसार प्रतिभूतींची वाटप किंमत कंपनी काय करते, निर्धारित करते. म्हणून सुरुवातीला अपूर्ण माहिती दिली जात असते, म्हणून याला म्हणतात अपुरे किंवा रेड हेरिंग माहितीपत्रक. पुढचे लेटर ऑफ ऑफर. आपल्याला माहिती कंपनीत भागधारक असतात, त्यांनी पूर्वीच भाग खरेदी केले त्यांना भागधारक म्हणतात. त्या भागधारकांना परत हक्क भाग वाटप करते कंपनी. काही वेळेस आपल्या भांडवलाची वाढ करण्यासाठी, भांडवल वाढवण्यासाठी कंपनी आपल्या भागधारकांनाच, पूर्वीच्या भागधारकांनाच हक्क भाग प्रदान करते. त्यावेळेस कंपनी वापरते लेटर ऑफ ऑफर. जे पूर्वीच भागधारक आहे कंपनीचे, त्यांना त्यांच्या असलेल्या भागांच्या प्रमाणात कंपनी हक्क वाटप प्रदान करते. त्यावेळेस कंपनी त्यांना आवाहन करण्यासाठी वापरते माहितीपत्रक, ते म्हणजेच लेटर ऑफ ऑफर. या प्रस्तावात काय असतो, तपशील समाविष्ट असतो पूर्ण, की त्यांना किती प्रमाणात भाग दिले जातील, त्यांचे असलेल्या भागाच्या प्रमाणात किती हक्क भाग त्यांना मिळणार, या दृष्टिकोनातून त्यांना ऑफर दिलेली असते, लेटर ऑफ ऑफर. कोणाला, पूर्वीचेच भागधारक त्यांना हक्क भाग वाटप करताना कंपनी अशा प्रकारचे माहितीपत्रक वापरते, लेटर ऑफ ऑफर. नंतर ऑफर लेटर. ऑफर जसं आपण म्हणतो ऑफर आहे, ऑफर दिली जात असते, तसं विशिष्ट काळाकरता किंवा ऑफर असते किंवा विशिष्ट व्यक्तीकरता ऑफर असते, तसं ऑफर लेटर. मग कंपनी यात काय करते, विशिष्ट व्यक्तींना, विशिष्ट गटाला ऑफर देत असते. खाजगीरित्या प्रतिभूती विक्रीसाठी, वाटपासाठी कंपनी काही विशिष्ट गुंतवणूकदारांच्या गटांना, निवडक गटाला ऑफर देते, त्यासाठी वापरते ऑफर लेटर. त्यांना निवडक गटाला ऑफर देत असते कंपनी भाग खरेदीसाठी, त्यांना वापरते कंपनी हे माहितीपत्रक वापरते, त्याला म्हणतात ऑफर लेटर, की ज्यातून कंपनी त्या विशिष्ट गटाला ऑफर देत असते, भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करत असते. फक्त विशिष्ट गटाला वापरले जाणारं माहितीपत्रक म्हणजे ऑफर लेटर. आता आपण बघितलं, माहितीपत्रक सुद्धा महत्त्वाचं असतं पाहिजे, त्याचा योग्य उपयोग करायला पाहिजे. माहितीपत्रातील माहिती संचालकांनी, अधिकाऱ्यांनी योग्यपणे दिली गेली पाहिजे, जेणेकरून चुकीची माहिती दिली तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. म्हणून माहितीपत्रक सुद्धा महत्त्वाचं असतं पाहिजे. माहितीपत्रकाची मांडणी योग्यरित्या केली पाहिजे. ती कंपनीची एक जाहिरात असते, त्यातून कंपनीचा विकास होत असतो, तो विकास होण्यासाठी मदत होत असते, जेणेकरून भांडवल उभारणी होऊ शकते. म्हणून गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांना योग्य निर्णय घेता यावा यासाठी माहितीपत्रकाचा योग्य उपयोग होत असतो. म्हणून कंपनीने माहितीपत्रक प्रसिद्ध करताना योग्यरित्या प्रसिद्ध केले पाहिजे, जेणेकरून गुंतवणूकदारांना योग्य माहिती मिळेल, कमी शब्दात अधिकाधिक योग्य माहिती मिळेल आणि गुंतवणूकदार योग्य निर्णय घेतील आणि गुंतवणूक करतील. या दृष्टिकोनातून माहितीपत्राची प्रसिद्धी कंपनीने व्यवस्थितरित्या केली पाहिजे.
आता पुढचा भाग आपण 3 दस्तऐवज बघितले, घटनापत्रक, नियमावली आणि माहितीपत्रक. आता फरक घटनापत्रक आणि नियमावली. मुद्दे घटनापत्रक, नियमावली. अर्थ घटनापत्रक आपल्याला माहिती आहे हा असा दस्तऐवज असतो की ज्यामध्ये कंपनीची काय दिली असतात, ध्येय आणि उद्दिष्टे नमूद केलेली असतात घटनापत्रकामध्ये. तर नियमावलीमध्ये काय असतं, अंतर्गत व्यवस्थापनासंबंधीचे नियम दिलेले असतात नियमावलीमध्ये. दर्जाचा विचार केला तर घटनापत्रक हा काय आहे, मूलभूत किंवा प्राथमिक दस्तऐवज आहे. तर नियमावली हा दुय्यम स्वरूपाचा दस्तऐवज आहे. तसंच घटनापत्रकास पूरक दस्तऐवज आहे. व्याप्तीचा विचार केला तर कंपनी घटनापत्रकाच्या बाहेर जाऊन कार्य करू शकत नाही. म्हणजे कंपनीची घटनापत्रकाच्या चौकटीत राहूनच कंपनीला आपले कामकाज करावे लागते. तर कंपनीच्या कामकाजाची कार्यकक्षा, बाह्यकक्षा घटनापत्रक दर्शवत असते. तर नियमावलीचा विचार केला तर कंपनी नियमावलीत ठरवून दिलेल्या नियमानुसार कंपनी कृती करू शकते, त्या बाहेर जाऊन सुद्धा कृती करू शकते, परंतु घटनापत्रकाच्या बाहेर जाऊन कृती करू शकत नाही. म्हणजे व्याप्तीचा विचार केला तर घटनापत्रकाच्या व्याप्तीत राहूनच, घटनापत्रकाच्या अधिकारात राहूनच काम केलं पाहिजे. तसंच नियमावलीच्या बाहेर जाऊन कंपनी काही अधिकारांचा वापर करू शकते, परंतु त्यासोबत घटनापत्रकाच्या बाहेर जाऊन अधिकारांचा वापर करू शकत नाही. घटकचा विचार केला तर घटनापत्रकात 6 कलमे असतात. नाव कलम, कार्यालय कलम, उद्देश कलम, जबाबदारी कलम, भांडवल कलम, संघटन कलम. घटक. तेच नियमावलीमध्ये विचार केला तर कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम, त्यात भाग वाटप संबंधीचे नियम, सभा, संचालक, अधिकाऱ्यांची वेतन निश्चिती, अधिकाऱ्यांच्या संबंधीचे सर्व हक्क, कर्तव्ये, जबाबदाऱ्या, तिथून कंपनी स्थापनेपासून तर कंपनी विसर्जनापर्यंत सर्व प्रक्रिया, भांडवल उभारणी, सर्व माहितीचा तपशील असतो. कंपनीची नाते विचार केला तर घटनापत्रकातून काय समजतं, कंपनीचं बाह्य जगाशी काय नातं आहे ते समजतं. तर नियमावलीतून काय समजतं, कंपनी आणि कंपनीचे सभासद यातील संबंध दर्शवत असतो. यातून संबंध दर्शवत असतो. जर पुढचा मुद्दा विचार केला विसंगतीचा विचार केला तर घटनापत्रकामध्ये अशी कोणतीही बाब असताना, कोणतीही गोष्ट समाविष्ट करता कामा नये की ज्यातून कंपनी कायद्याविरुद्ध किंवा इतर कोणत्याही कायद्याविरुद्ध नियम मांडलेला आहे अशी बाब त्यात समाविष्ट करता कामा नये. तसेच नियमावलीत मुद्दा मांडताना, नियमावलीत माहिती नमूद करताना अशी कोणतीही माहिती नमूद करता कामा नये की जी घटनापत्रकाशी विसंगत आहे. म्हणजे घटनापत्रकात माहिती नमूद करताना कंपनी कायद्याच्या विरुद्ध असता कामा नये, तर नियमावलीत माहिती नमूद करताना तो नियम असताना ते घटनापत्रकाच्या विसंगत असता कामा नये. बदल विचार केला तर घटनापत्रात बदल करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया असते. विशेष ठराव संमत करणं आवश्यक असतं. केंद्र सरकारच्या मंजुरीची आवश्यकता असते घटनापत्रात बदल करण्यासाठी. तेच नियमावलीत बदल करण्यासाठी फक्त विशेष ठराव संमत करून नियमावलीत बदल होऊ शकतो. घटनापत्रकाच्या तुलनेत विचार केला तर नियमावलीत बदल करणं हे सहज असतं आणि सोपं असतं. पश्चात संमती घटनापत्रकात घालून दिलेल्या चौकटी बाहेर कोणतेही कृत्य हे केलं तर ते अधिकारबाह्य म्हटलं जात असतं. त्या कृत्याला सभासदांनी जरी पाठिंबा दिला तरी त्याला पश्चात संमती देता येत नाही. म्हणजे घटनापत्रक हे असं दस्तऐवज आहे की ज्यात त्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कृत्य करता येत नाही, आणि ते केलं तर ते काय म्हटलं जात असतं, अधिकारबाह्य कृत्य म्हटलं जात असतं. त्याला सभासदांची एकमताने पाठिंबा मिळू शकत नाही, पश्चात संमती देता येत नाही सभासदांची. तेच नियमावलीमध्ये सुद्धा घालून कंपनीच्या नियमानुसार, नियमावली दिलेल्या मर्यादेनुसार कृत्य करणं आवश्यक असतं. परंतु कंपनीच्या नियमावलीच्या बाहेर जाऊन कंपनीने समजा कृत्य केलं, पण ते कृत्य घटनापत्रकाच्या अंतर्गत असेल तर अशा वेळेस त्याला इंट्रा वायर्स म्हणतात. त्याला सभासदांची पश्चात संमती देता येते. म्हणजे सभासदांचा पाठिंबा ठराव संमत करून पश्चात संमती देता येते. म्हणजे घटनापत्रकाच्या अधिकारापेक्षा बाहेरचे कृत्य असेल त्याला सभासदांची संमती नसते, आणि नियमावलीचे अधिकाराबाहेरचे कृत्य असेल परंतु घटनापत्राच्या अधीन असेल, अधिकारात असेल,
तर त्याला पक्षसंमती देता येते आणि पाठिंबा मिळत असतो. अशा दृष्टिकोनातून घटनापत्रक आणि नियमावलीतील फरक स्पष्ट करता येईल. तसेच पुढचा फरक घटनापत्रक आणि माहितीपत्रक. घटनापत्रक आणि माहितीपत्रक आपण बघितलं. घटनापत्रक अर्थ. परत घटनापत्रकाचा अर्थ. घटनापत्रक म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, ज्यात कंपनीची घटना दिलेली असते, सनद असते, ज्यात कंपनीची नियम दिले असतात, घटनापत्रकामध्ये ध्येय आणि उद्देश दिलेले असतात, स्थापनेचा उद्देश आणि ध्येय दिले असतात, कंपनीची घटना दिलेली असते. तेच माहितीपत्रक म्हटलं तर त्यात कंपनीची माहिती दिलेली असते. भाग खरेदीसाठी जनतेला आवाहन करण्याच्या दृष्टिकोनातून कंपनीची माहिती दिली असते. असं पत्रक म्हणजे माहितीपत्रक होईल. तपशीलचा विचार केला तर घटनापत्रात काय असतात, कलमे असतात. 6 कलमे. नाव कलम, कार्यालय कलम, उद्देश कलम, जबाबदारी कलम, भांडवल कलम, संघटन कलम. 6 कलमे हे काय असतं, त्याच्यातली तपशील असतो, माहिती असते. माहितीपत्रकात विचार केला तर कंपनीच्या स्वरूप, कंपनीचं भांडवल, कंपनीची माहिती असते. त्यात अनेक परिच्छेद असतात. भाग आणि कर्जरोखे विकत घेण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टिकोनातून कंपनीची सर्व संबंधित माहिती, कंपनी संबंधित सर्व माहिती ही आकर्षकरित्या जाहिरात आणि कायदेशीर नियमांचं पालन करून व्यवस्थितपणे दिलेली असते कंपनीची माहिती. आता तयार करण्याची वेळ काय असते, घटनापत्रक केव्हा तयार केलं जातं, आपल्याला माहिती आहे घटनापत्रकाशिवाय कंपनीची नोंदणी होऊ शकत नाही, स्थापना होऊ शकत नाही. म्हणून नोंदणीसाठी लागणारा दस्तऐवज म्हणून नोंदणी करण्यापूर्वी तयार केलेला दस्तऐवज म्हणजे घटनापत्रक. तर माहितीपत्रक नोंदणी अवस्थेनंतर भांडवल उभारणीसाठी लागणारा, भांडवल उभारणी अवस्थेत जी भांडवल लागते सार्वजनिक कंपनीला, त्या वेळेस भांडवल उभारणीसाठी जनतेला आवाहन करण्यासाठी तयार केलेला माहितीपत्रक हा एक दस्तऐवज असतो. घटनापत्रकाची आवश्यकता काय असते, प्रत्येक कंपनीच्या नोंदणीसाठी घटनापत्रक हे आवश्यक असते. घटनापत्रक कुणाला आवश्यक असते, तर प्रत्येक कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असते. आणि माहितीपत्रकचा विचार केला तर सार्वजनिक कंपनीला भांडवल उभारणीसाठी लागणारा दस्तऐवज म्हणजे माहितीपत्रक असतो. उपयुक्ततेचा विचार केला तर कोणाला उपयुक्त आहे, घटनापत्रक हा प्रत्येक घटकाला उपयुक्त असतो. घटनापत्रकाचा अभ्यास करून आपण आधीच बघितलं, घटनापत्रक नियमावली काय पब्लिक डॉक्युमेंट म्हटल्यात असतात. घटनापत्रकाचा अभ्यास करून कंपनीशी व्यक्ती व्यवहार करतात, भागधारक असो, धनको असो, काही इतर त्रयस्थ संस्था असतील, त्या घटनापत्रकाचा अभ्यास करून कंपनीशी व्यवहार करत असतात. म्हणून सर्वांसाठी उपयुक्त असते घटनापत्रक. तसंच माहितीपत्रक हे जे कंपनीत गुंतवणूक करणार आहेत, संभाव्य गुंतवणूकदार काय करतात, माहितीपत्रक वाचून त्याचा अभ्यास करून कंपनीत गुंतवणूक करतात. म्हणून माहितीपत्रक हे संभाव्य गुंतवणूकदारांना आवश्यक असते, त्याचा उपयोग होत असतो. त्याचा योग्य माहिती घेऊन संभाव्य गुंतवणूकदार हे कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित होत असतात. म्हणून माहितीपत्रक संभाव्य गुंतवणूकदारांना उपयुक्त असते. अशा पद्धतीने घटनापत्रक आणि माहितीपत्रक यातील फरक सांगता येऊ शकतो. या ठिकाणी आपले प्रकरण क्रमांक 4 कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज हे आपले संपलेले आहेत. ओके.